हे सगळं आपलं ना, हे सगळं खाजन आहे, खाजन. दादी पण होत्या माझ्याबरोबर कुर्ल्या पकडायला. शपथ ला काय मस्त आहे. मस्तच आहे. होय कुर्ल्या कशा भरलेल्या असतात. होय मग असे मिळालेत ना सगळे की लय मजा खायला येते. यावेळेला चांगल्या मिळाल्या कुर्ल्या नाही. लाखीच्या कुर्ल्या. होय मी होतो त्यामुळे. बघा दिसतोयच ना भारी. तुम्हाला बघूनच खावासा वाटतोय ना. एकदम मस्त झालाय. त्यावेळी सुगंध तर एक नंबर येतोय ग. होय ना. होय. मस्तपैकी तुला गरमागरम ते जेवायला वाढते. कुर्ले झालेत तयार. हा हा चालेल. पाणी अजून थोडं भरायला हवं ना. ही बघा, ही आपली खेकडे पकडायची जाळी आहे, पगोली. आम्ही इकडे तिला झिली म्हणतो. आणि ही तिला कोंबडीची चामडी झालेली. ही बघा. ती कुर्ली गावली आहे, एकच नांगा आहे तिला. आणि ह्यातल्या थोड्या आम्ही रात्री पकडलेल्या. दिसते का कुर्ली? अभ्याताना आकडा आणायला गेलाय. हाय काय? जरा बाळली ना एवढीच आहे. हाय मग ही गावली तेवढीच आहे. हे सगळं आपलं ना, हे सगळं खाजन आहे, खाजन. पण इकडे साईज एकच आहे हो. छोट्या साईजचे जरा मिळतात. दादाने ह्यांनी कसे जिले टाकून कुर्ल्या पकडल्या बघितलात ना. कुर्ल्या म्हणजेच खेकडे, आम्ही त्याला कुर्ल्या म्हणतो. आज मी ना त्याच कुर्ल्यांचा मस्तपैकी झणझणीत असा रस्सा बनवणार आहे. कुठलंही वाटण वगैरे काही न टाकता ना एकदम मस्त झटपट बनणारा रस्सा मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आजचा झणझणीत रस्सा आहे ना, एक स्पेशल असा मसाला वापरून मी बनवणार आहे. त्याच मसाल्याबद्दल तुम्हाला मी आता माहिती देते. हे बघा, भरसोना या ब्रँडचे दोन्ही मसाले आहेत. एक अस्सल पारंपरिक घरगुती मालवणी मसाला आणि त्याचसोबत हळद आहे. हे दोन्ही मसाले वापरून आज मी तुम्हाला हा रस्सा बनवून दाखवणार आहे. भरसोना या ब्रँडचे हे दोन्ही मसाले आहेत ना, मालवणी मसाला आणि हळद, हे एकदम पारंपरिक पद्धतीने घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत. हा मालवणी मसाला आणि हळद तुम्हाला जर मागवायची असेल ना तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही मागवू शकता. अर्धा किलोच्या प्रमाणात, पाव किलोच्या प्रमाणात अशा छोट्या पॅकेट्समध्ये देखील हे मसाले विक्री करतात. उत्तम प्रकारचे हळकुंड वापरून ही हळद तयार केलेली आहे आणि त्याचसोबत ना चांगल्या प्रतीचे खडे मसाले वापरून आणि मिरचीचा वापर करून हा मालवणी मसाला तयार केलेला आहे. जेव्हा तुम्ही हा मसाला टेस्ट कराल ना तेव्हा तुम्हाला जाणवेल, म्हणजे तेव्हा तुम्ही खाल तो मसाला तेव्हा तुम्हाला वाटेल की हा मार्केटमध्ये मिळणाऱ्या मसाल्यांपेक्षा खूप वेगळा आहे आणि चांगल्या क्वालिटीचा आहे. तुम्हाला मागवायचा असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मागवू शकता.
अगदी कुर्ल्या चांगले मिळाले. होय मोठ्या मोठ्या आहेत नाही पण आहेत, लाखेवाले आहेत. होय आता बघूया बघूया. लाख आहे होय, काय. आहे काय. हे पटकन असे नांगे मोडून देतो आई. हा. मग तू हे कर, साफ कर. करते. भाभी जरा पटकन बनव, साफ करून तुला लगेच देतो. होय भूक लागली आहे. झटपट बनवते. होय. कांदा खोबऱ्यावरती. हा दाजी पण होत्या माझ्याबरोबर कुर्ल्या होय. पकडायला. दाजी पण शिकले आता, म्हणजे पटकन अशा वड्या बिडायच्या, हा, हा. टाकायच्या. हो. हा, हा, आता परत आलेत ना की स्वतः जातील झिली घेऊन. हा. होय हा? रात्रीत. आता पावसात मजा येईल ना पकडायला. होय, पावसात जरा कुर्ल्या जरा चांगल्या भेटतात, मस्त आणि जास्त भेटतात. होय ही लाखेची आहे काय? हो, लाखेचे हाय तर बघूया आतमध्ये हाय काय. बघूया. होय. आई शपथ, लाख आहे. मस्त आहे. मस्तच आहे. ह्या होय कुर्ल्या कशा भरलेल्या असतात. होय, मग असे मिळालेत ना सगळे की लय मजा खायला येते. होय होय, ही लाख खायलाच भारी लागते. एक होय. नंबर लागते. जरा फक्त ताकद लावायला लागते. हे बघा. वा मस्त. होय लाखेचीच आहे. हे घे आई. हे 2 दाजीना देस खायला. होय होय. ह्यावेळेला चांगल्या मिळाल्यात कुर्ल्या नाही. लाखेच्या कुर्ल्या. होय मी होतो त्यामुळे. हा बघा, नांग्या बघा, नांग्या. कसल्या भरलेल्या आहेत. आम्ही ह्या रात्री पण पकडलेल्या थोड्या आणि सकाळी पण पकडलेल्या होय. थोड्या. म्हणजे 2दा टाकल्या नाही होते जिल्या. कारण कसं पौर्णिमेचा ताण आहे हो, म्हणून म्हणजे कसं रात्री पाणी जरा कमी भरतं, दिवसा जरा जास्त भरतं. म्हणून कुर्ली आहे ना आधीच अशी स्वच्छ धुवून घ्यायची बाबे. हा हे बघ अशी धुवून घेतली ना म्हणजे त्याच्यात लाख वगैरे असते ना, होय. मग ती नंतर धुवायला नको, मग ती लाख सगळी जाणार. पाण्यात मिक्स हा, होते. पाण्यात होते म्हणून. आणि कांदा पण ना आपल्याला एकदम असा बारीक कापायचा. बारीक कापलात ना की रस्सापणा चांगला मिळून येतो. होय. कारण आपल्याला ह्याच्यात ना कुठलंही वाटण वगैरे नाही काही टाकायचंय. कांदा खोबऱ्यावरच्या बनवायचे. कांदा खोबऱ्यावरचे चांगले लागतात. मस्तच. हम्म. मस्तपैकी झणझणीत रस्सा बनवायला सुरुवात करूया. कढई ठेवली आहे तापत, कढईत तेल टाकूया. तेल तापलंय. आता आपल्याला ह्याच्यात कांदा टाकायचा आहे. कांदा पण बघा मस्त असा बारीक कापायचा. आणि कांदा आहे ना आपल्याला चांगलासा नरम करून घ्यायचा आहे. कांदा बघा चांगला असा नरम झालाय. असा आपल्याला करून घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्याच्यात ना आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे. हे बघा इथे मी अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. आलं, लसूण आणि कोथिंबीरीची. ह्याने ना स्वाद एकदम मस्त येतो हा, आणि सुगंध पण भारी येतो. अर्धा ते 1 मिनिट ही पण चांगली परतवून घेऊया. पेस्ट अशी परतवून घेतली ना की आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा हा मालवणी मसाला टाकते आणि हळद टाकूया. आणि ह्यासोबत ना ह्या ब्रँडचा गरम मसाला देखील आहे, तो देखील तुम्ही मागवू शकता. सगळ्यात पहिल्यांदा मालवणी मसाला टाकूया. आणि त्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे. हळदीला देखील बघा किती मस्त असा रंग आहे. त्यानंतर गरम मसाला टाकूया. मसाले आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे. सगळे मसाले परतवून घेतलेत. आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे ओलं खोबरं. आणि ओलं खोबरं पण परतवून घेऊया. मसाले असे परतवून घेतले की आता आपल्याला ह्याच्यात ह्या साफ केलेल्या कुर्ल्या टाकायच्या आहेत. आईने दादाने मला साफ करून दिला नाही. सगळ्या मसाल्यात कांद्यात ना कुर्ल्या आपल्याला चांगल्या अशा परतवून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचंय. असं कुर्ल्याच्या वरती नाही असं एवढं पाणी ठेवायचं, एवढं असं बास होतं. आता आपल्याला यामध्ये ना आंबवशी टाकायचे. हे बघा इथे मी आंबवशी घेतली आहे.
तुमच्याकडे आंबवशी नसेल ना, तुम्ही कोकम टाकलात ना तरी देखील चालेल, पण कोकम ना आपल्याला एकदम जास्त असं नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं. खूप आंबट अशा कुर्ल्या नाही बनवायच्या आहेत. वरतून टाकूया चवीनुसार मीठ. व्यवस्थित आपल्याला हे ढवळून घ्यायचंय. आणि आता आपल्याला ना आग वाढवायची आहे. तुम्ही गॅसवरती करत असाल ना, गॅस फास्ट करा आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून मस्तपैकी कड काढून घेऊया. बघा किती मस्त असा कड आलाय ना. या कडावरतीच ना आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे, म्हणजे चव आणखीन वाढते. थोडी आता टाकूया, थोडी नंतर टाकूया. सगळ्या त्या कुर्ल्यांची चव आहे ना ह्या पाण्यात उतरते. तुम्हाला नंतर थोड्या सुक्या हव्या असतील ना तर हे पाणी आटवायचं. आता आपल्याला आग कमी करायची आहे. तुम्ही पण गॅस कमी करा आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून ना कुर्ल्या मस्त शिजवून घेऊया. गरमागरम झणझणीत असा कुर्ल्याचा रस्सा तयार झालेला आहे, तुम्हाला दाखवते. बघा दिसतोयच ना भारी, तुम्हाला बघूनच खावासा वाटतोय ना. एकदम मस्त झालाय. त्यावेळी सुगंध तर एक नंबर येतोय ग. होय ना. होय. मस्तपैकी तुला गरमागरम ते जेवायला वाढते. कुर्ले झालेत तयार. हा हा चालेल. एकदम मस्त असा रस्सा झालेला आहे बघा तयार. अशा या रश्श्या सोबत ना भात खायला एकदम मस्त लागतो. हा, सोबत अशी कुर्ली. बघितलात ना किती भारी असा तयार झालेला आहे कुर्ल्याचा रस्सा. उतरते मी आता. असं तुम्ही घरी करून बघा हा. आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. आणि असा हा कुर्ल्याचा रस्सा आहे ना तुम्ही घरी बनवून बघा, तुम्हाला आवडेलच. एकदम झटपट बनवून तयार झालाय.